नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना आज पैसे जमा झालेले नाहीत, म्हणजे दुपारपासून भरपूर महिलांच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा झालेले आहेत, परंतु काही महिलांना पैसे आलेले नाहीत, तर त्यांनी काय करावे हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे। कारण राज्यामध्ये 20% महिलांच्याच खात्यावरती आज पैसे आलेले आहेत, परंतु 90% महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत। तर त्यांनी काय करावे हे सुद्धा शासनाने सांगितलेले आहे। तर पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की ज्यांना पैसे आले नाहीत। आजची तारीख आहे 19 सप्टेंबर 2024। तर राज्यातील 90% महिलांना आज पैसे आलेले नाहीत। काय कारण आहे त्याच्यामुळे त्यांना पैसे आले नाहीत? तर ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळजी करायची नाही, कारण शासनाने याच्यामध्ये अपडेट केलेले आहे। आता 90% महिलांना आज पैसे आलेले नाहीत, पूर्णपणे फक्त 10% महिलांना पैसे आलेले आहेत। तर या 90% महिलांना पैसे कधी येणार आहेत आणि या 10% महिलांनाच आज पैसे का आलेले आहेत? तर ज्यांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र होता त्याची पहिली यादी आलेली आहे, त्याच्यामध्ये आज पूर्णपणे त्या 10% महिलांनाच त्याचे पैसे आलेले आहेत। आता ज्या महिलांचा फॉर्म जुलैमध्ये पात्र ठरला परंतु त्यांना अजून पैसे आले नसतील, तर त्यांनी एक गोष्ट करायची आहे, कारण आज 4 वाजल्यापासून ज्यांचे जुलै महिन्यामध्ये फॉर्म पात्र होते त्या सर्व महिलांना पैसे आलेले आहेत। परंतु ज्या महिलांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र नव्हता त्या महिलांना आज पैसे येणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी वाट बघू नका। कारण जुलै महिन्यामधली जी यादी आहे ती फक्त पात्रता यादी आहे, कारण त्यांना 4 वाजल्यापासून पैसे आलेले आहेत। भरपूर महिला खुश झालेल्या आहेत। व्हिडिओच्या खाली भरपूर कमेंट आलेले आहेत की आम्हाला पैसे आलेले आहेत, कारण फक्त या 10%च महिला आहेत आणि ज्या 90% महिला आहेत त्यांना पैसे आलेले नाहीत। आता ज्यांना आज पैसे आले नाहीत त्यांना कधी? तर पहिल्या यादीमध्ये आज पैसे आलेले आहेत, परंतु ज्या महिला आहेत त्यांना 20, 21 आणि 22 सप्टेंबर या 3 दिवसांमध्ये सरसकट सर्वांना पैसे मिळणार आहेत। म्हणजेच आज 19 तारीख आहे, फक्त याच महिलांना म्हणजे ज्यांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र होता त्यांनाच आज पैसे आलेले आहेत, परंतु ज्यांचा फॉर्म जुलैनंतर पात्र होता त्यांना दुसऱ्या यादीमध्ये 20, 21, 22 या 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत, कारण राज्यातील 10% महिलाच फक्त जुलै महिन्यामध्ये त्यांचे फॉर्म पात्र होते। आज जी बुलढाण्यामध्ये सभा झाली त्या सभेमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर आज झालेल्या सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याच्यामध्ये उपस्थित होते, सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी 3ऱ्या टप्प्याची तयारी सुरू केलेली आहे। म्हणजेच आज 4 वाजल्यापासून ते पूर्णपणे 3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री व बालविकास महिला विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी 3ऱ्या टप्प्याची तयारी सुरू केलेली आहे। म्हणजे ज्यांना आज पैसे आले ते तर खुश आहेत, परंतु तुम्हाला नसतील आले तर नाराज व्हायचं काम नाही, कारण लाडकी बहीण योजना ही 100% ज्यावेळेस होईल त्यावेळेसच ही बंद होणार आहे। कारण जोपर्यंत 100% लोकांना पैसे मिळत नाहीत तोपर्यंत या योजनेमध्ये अपडेट होणार आहेत, कारण 90% महिला या गोष्टीपासून या योजनेपासून अजून दूर आहेत। कारण 3 महिने झाले पैसे 1 रुपयासुद्धा आलेला नाही। आज फक्त पहिल्या यादी म्हणजेच पूर्णपणे जुलै महिन्यामध्ये पात्र ठरलेले फॉर्म अशाच महिलांना 4,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। तुम्हाला सुद्धा नक्की येणार आहेत जर तुमचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र ठरला असाल तर पूर्णपणे आज मेसेज फक्त याच महिलांच्या खात्यावरती। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, जुलै महिन्यामध्ये पात्र ठरला असाल तर पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव 100% असणार आहे, परंतु अशाच महिलांना 4,500 रुपये दिले जाणार आहेत ज्यांचे फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरले गेलेले होते आणि पात्रसुद्धा ठरलेले होते, परंतु त्यांना 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान 1 रुपयासुद्धा आलेला नाही। तर आज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10% महिलांच्या खात्यावरती पैसे आलेत, परंतु 90% महिलांना पैसे आलेले नाहीत, कारण शासनाने 10% मध्ये जी पहिली यादी होती त्याच महिलांच्या खात्यावरती
पैसे जमा केलेले आहेत. उर्वरित जे 90% महिला आहेत त्यांना यादीनुसार पैसे येणार आहेत. म्हणजे आताशी पूर्णपणे पहिल्या यादीचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. परंतु दुसरी जी यादी आहे आणि तिसरी यादी आहे त्याच्यामध्ये 90% महिला आहेत. म्हणजे सरासरी आज 10% महिलांना पैसे आले आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये 100% महिलांच्या खात्यावरती सरसकट पैसे येणार आहेत. आता काही महिलांनी अशा सुद्धा कमेंट केलेल्या आहेत की आम्हाला फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या माता भगिनींना ज्या महिलांना 2 टप्प्यांमध्ये 3,000 रुपये मिळाले होते त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये 1,500 रुपयेसुद्धा जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला अगोदर 1,500 रुपये नाही तर तुम्हाला 2 महिन्यांचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3 टप्प्यांमध्ये 3,000 रुपये जमा केले होते आणि आता हा तिसरा टप्पा आहे. आता जी 3 कामे लवकरात लवकर करा, म्हणजे तिसऱ्या टप्प्याचे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना जर ही कामं केले नसतील तर करायला लावलेले आहेत. एक म्हणजे आधार कार्ड लिंक करायचं आहे बँक खात्याशी, दुसरं म्हणजे OTP व्हेरिफिकेशन आणि तिसरं म्हणजे आपला जो मोबाईल नंबर आहे तो आपल्या आधार कार्डाशी लिंक करायचा आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील, पहिलं काम केलं, दुसरं करायचं आहे आणि तिसरं करायचं आहे, ही 3 कामे केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. आज 19 सप्टेंबर आहे. जर तुम्हाला आज पैसे आले नसतील तर काळजी करायची गरज नाही, कारण अजून उर्वरित 2 ते 3 याद्या राहिलेल्या आहेत. त्या 3 याद्यांमध्ये तुमची नावे असणार आहेत आणि त्या 3 याद्यांद्वारे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता जुलैमध्ये ज्यांचे फॉर्म पात्र ठरले होते त्यांना आज 4 वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे महिला खुश आहेत. आज पैसे आले नाही, कधी येणार? तर आज फक्त पहिल्या यादीमधील महिलांना पैसे आलेले आहेत. 20, 21 आणि 22 या 3 दिवसांमध्ये सरसकट 2 याद्यांमधील जेवढ्या पण महिला आहेत त्यांना पैसे येणार आहेत. आज झालेल्या सभेमध्ये कोणता निर्णय घेण्यात आला? तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी तिसऱ्या टप्प्याची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. 3 महिने झाले पैसे आले नाहीत, तर ज्या महिलांना 3 महिन्यांमध्ये 1 रुपया आलेला नाही तर त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये येणार आहेत. 90% महिलांना आज पैसे आले नाहीत. फक्त 10% महिलांनाच आज पैसे जमा झालेले आहेत, कारण त्यांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र ठरलेला होता. तुमचा फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला 2 याद्यांमध्ये तुमची नावे असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला 3 दिवसांमध्ये पैसे येतील. 1,500 रुपये काही महिलांच्या खात्यावरती आज जमा झालेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला अगोदर 3,000 रुपये भेटले असतील तर तुम्हाला या महिन्यामध्ये 4,500 रुपये नाही तर फक्त 3,000 रुपये ऐवजी तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत. 3 कामे लवकरात लवकर करा. तुमचे आधार कार्ड लिंक, OTP व्हेरिफिकेशन, आधार कार्डसोबत मोबाईल नंबर. जर तुम्हाला या योजनेबाबत कोणते अपडेट हवी असेल तर नक्की कमेंटद्वारे विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.